मंचकावर उपस्थित देशाचे आदरणीय नेते आयुष्यमान सन्मान्य शरदचंद्र पवार साहेब, ज्यांच्याबरोबर मला काम करण्याचा योग आला, ज्यांच्या मंत्रिमंडळात मी काम केलं, आणि सुप्रियाताई तुम्ही खरंच सांगितलं, बरोबर बोललात की ज्यांच्याबरोबर काम करताना असं वाटलंच नाही की आम्ही कधी आघाडीमध्ये नव्हतोच. कारण पहिल्यांदा आम्हाला कळलं की मुख्यमंत्री पण राज्याचा जो आहे तो घरचा सदस्य होऊ शकतो, कुटुंब प्रमुख होऊ शकतो. असे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी, तुमचे मी आभारी आहे कारण तुम्ही मला मतदान पण केलेलं आहे साहेब. या ठिकाणी उपस्थित आदरणीय महाराष्ट्र प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष नाना पटोलेजी, आमचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी, उपस्थित सन्माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, मंचावरती उपस्थित आदरणीय संजय राऊत साहेब, आदरणीय मंत्रिमंडळात ज्यांचं काम केलं, पवार साहेबांचं नाव घेतलं मी सर्वात प्रथम घेतलं, पण ते गोंधळामध्ये लोकांना ऐकायला नाही आलं. असं कसं नाही, मी आयुष्यमान म्हटलं त्यांना आयुष्य मिळावं असं आम्ही त्या ठिकाणी. आदरणीय सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं नाव घ्यायला पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर मी काम केलं आणि त्यांच्याकडून खूप शिकले, दोन्ही जयंत पाटील साहेब. सन्माननीय मंच, खरं तर रावते काका ज्यांच्याकडून मी खूप शिकले, सुभाष देसाई साहेब ज्यांच्याकडून मी खूप शिकले, कारण या सगळ्या मंडळींच्या तालमीमध्ये आम्ही घडलो. त्या सगळ्या आदरणीय मंचाचं त्या ठिकाणी स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांना नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांचे आभार मानते सर्वप्रथम. कारण मला माहिती आहे